सेकंडवर महेश पाहायला मिळतोय. महेश पवार आणि त्याच्यासोबत असलेला फलंदाज तो म्हणजे आनंद तेंडुलकर. गोलंदाजीची धुरा सांभाळताना पंच पण आपली जागा घेत आहेत. आजच्या दिवसाला आपल्याला लागलेले पंच म्हणजे योगेश दाभोळकर, त्यांच्यासोबत गणेश सावळे देसाई स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात होते, पंचांकडनं इशारा पण येतो. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पाहायला मिळत आहे. ते षटक घेऊन गोलंदाज सज्ज असेल. आपल्या गोलंदाजी मार्कवर 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू पाहायला मिळतात. एक लॉंग ऑन एक लॉंग ऑफला एक सुंदर अशी व्यूहरचना मैदानाच्या आत सजवली जाते. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज मैदानाच्या आत म्हणजे आनंद तेंडुलकर स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजीची धुरा सांभाळताना जर्सी क्रमांक 26 म्हणजे पंकज आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज राठोड गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. पंचांच्या तब्बल उजव्या हाताकडनं म्हणजे राऊंड द विकेट आणि पंचांकडनं इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. त्या दरम्यान पहिला चेंडू घेऊन या षटकाचा अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक. राईट आर्म राऊंड द विकेट डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर पहिला चेंडू असेल. बॅटची कडा नक्कीच घेतली आहे त्या ठिकाणी. चेंडू ना थोडासा टप्पा पडला तर बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू. बॅटची कडा सुंदर कामगिरी यष्टीच्या मागे यष्टीरक्षकाकडनं आणि पहिल्या विकेटचं होतंय पतन. पहिला गडी तंबूच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच हाराकारी करण्याचा प्रयत्न फलंदाजाकडनं पाहण्यात आला. पहिल्या चेंडूवर नक्कीच मोठा मासा, मोठा विकेट, मोठी सुरमई जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न सक्सेसफुल होतोय. नक्कीच आनंद तेंडुलकर याला माघारी परतावं लागतंय. सुरुवात अतिशय सुरेख पद्धतीनं डिसिजन घेतलाय. टॉस जिंकल्यानंतर टॉस का बॉस झाला होता तो म्हणजे ऑसम फायटर संघ आणि टॉस जिंकलाय तर प्रथम क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर नक्कीच विकेट मिळते. उर्वरित 5 चेंडूचा खेळ असेल बाकी. तगडी फलंदाजी मातब्बर खेळाडू या संघात आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे कलंगूट सुपर किंग या एक विकेट नक्कीच मिळवली. बाकीचे अजून खेळाडू येणं बाकी असेल. त्याच दरम्यान नवीन फलंदाज मैदानाच्या आत जाताना पाहायला मिळतोय. मयूर पारसेकर मैदानाच्या आत. आनंद तेंडुलकरची विकेट मिळवलाय. पहिल्याच प्राइज विकेट पहिल्या चेंडूवर नक्कीच मिळते. गोलंदाज पंकज राठोड याला सुंदर चेंडू पाहायला मिळाला. यूट्यूबच्या माध्यमातून tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह स्पर्धा मैदानाच्या आत पाहायला मिळते. टप्पा पडला होता, थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू वळला. पॉईंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. थोडीशी बॅटची कडा नक्कीच चेंडूने घेतली आणि यष्ट्यांच्या मागे सुरेख अशी कामगिरी यष्टीरक्षकाकडनं केली जाते. चोख कामगिरी. पहिल्या चेंडूवर विकेट मिळते. दुसऱ्या चेंडूला सुरुवात थोडीशी साईड चेंडू होते. आता मात्र ओव्हर द विकेट चेंडू. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडला शफल होऊन पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरनं मारण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी प्रयत्न अजून एक फसला जातोय. 2 चेंडूचा खेळ समाप्त. अजूनही धावफलकाचा शुभारंभ होत नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी नाणेफेक जिंकली ऑसम फायटर संघानं आणि घेतलेली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना मैदानाच्या आत पाहायला मिळते. कोलवाडप्पाचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण शॉट मिड ऑफरनं केलं जातं. एक सुंदर परतीची फेक त्या ठिकाणी येते. तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतात. या धावफलकाचा आरंभ केला जातो 1 या धावसंख्येनं. स्ट्राईक रोटेट होतोय. स्ट्राईक एंडवर आता मात्र फलंदाज पाहायला मिळतोय महेश पवार. मोठ्या फटक्यांसाठी मातब्बर फलंदाजासाठी एक ताकदवर फलंदाजासाठी ओळखला जाणारा फलंदाज कलंगूट सुपर किंगकडनं खेळताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू उडावलाय. चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिला जातोय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार डीजे. अंदाज महेश पवार याच्या बॅटमधनं नक्कीच पहिला षटकार. त्यानंतर मात्र सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू सबमरीन डिलिव्हरी म्हणून ज्याला ओळखलं जातं त्याच पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. तब्बल 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या समाप्त. 5 चेंडूवर 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात अशी धावसंख्या पाहायला मिळते. नक्कीच कमबॅक करणारी गोलंदाज पंकज याच्याकडनं मैदानाच्या आत पाहायला मिळते. पंकज राठोड आतापर्यंत सुरेख गोलंदाजी हाताळतोय. थोडीशी क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. पुन्हा एकदा शॉट
मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आता मात्र डीपला पाहायला मिळेल आपल्याला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी, कोलवरची गोलंदाजी, नाण्यावरची सिक्क्यावरची गोलंदाजी. एक षटकाचा खेळ समाप्त. एक षटकाखेरी 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यात मैदानाच्या आत पाहायला मिळतात. टीज आहे. सात धावा एका गड्याच्या मोबदल्यात तो म्हणजे कलांगूट स्ट्राईक सुपर किंग संघ मैदानाच्या आत फलंदाजी करतोय. गोलंदाजीत परिवर्तन होते. आपल्या दूरवरच्या एंडकडनं गोलंदाज सज्ज असेल तो म्हणजे सुबोध हडफडकर. मैदानाच्या आत जर्सी क्रमांक 10. पहिला चेंडू असेल थोडंसं छोटंसं रनाबाई या गोलंदाजाचं. विकेट टेकिंग गोलंदाजीसाठी ओळखला जाणार हा गोलंदाज ऑलराऊंड पद्धतीची खेळी अष्टपैलू खेळाडू आहे या संघाकडनं. सुंदर चेंडू समोरच्या एक्झिक्यूट केला. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. 1 बाउन्स क्षेत्ररक्षण केलं जात आहे. पहिल्याच प्रयत्नात चेंडू अडवला जातोय तोपर्यंत सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजादरम्यान पाहायला मिळते. एक धाव नक्कीच धावफलकावर वर ठेवली जाते. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पुढचा चेंडू असेल या षटकाचा. आता मग गती परिवर्तन चेंज ऑफ द पेस ज्याला म्हटलं आता थोडंसं फ्लंबल झाला यष्टींच्या मागे यष्टी रक्षक परंतु सुंदर कामगिरी. बॅकअप सुंदर थर्डमॅनच्या दिशेनं शॉर्ट थर्डमॅन वरला क्षेत्ररक्षक येतोय. त्या ठिकाणी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू या षटकाचा. पुन्हा एकदा आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. पहिलीचा चेंडू थोडासा स्लोवर वन. आता मात्र गती पाहायला मिळाली चेंडूच्या दरम्यान. विकेट मिळते. महेश जातोय बॅक टू दी पॅव्हलियन. दुसऱ्या गड्याचं होतंय पतन. टीज आहे. जे ऑसम फायटर संघाकडनं पाहायला मिळत आहे. सुबेद याचं षटक पाहिला तर 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त. 3 चेंडू मागे नक्कीच एक प्राइज विकेट मिळते. ज्या फलंदाजानं मागच्या षटकात षटकार मारला होता त्याच फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतंय. तब्बल एक विकेट एक धाव 3 चेंडूचा खेळ समाप्त. दुसरं षटक प्रगतीपथावर. सुबोध पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्गवर. नवीन फलंदाज रोहन राठोड स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. स्लोवर वन पद्धतीचा चेंडू चेंज ऑफ द बेस गतीमध्ये परिवर्तन. बॅक ऑफ द हँड टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळणार हा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. tenniscricket.in माध्यमातून लाईव्ह स्पर्धा आपल्यासोबत जोडले जातात. प्रथमेश परब आणि ओमकार सावंत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. स्कोरिंग काउंटिंगच्या भूमिकेत गोवा राज्यातील गुणवान गुणलेखक आपल्याला धीरज परा पुन्हा एकदा त्या ठिकाणी डीप मिड ऑनला चेंडू पाठवलाय. सीमा रेषा पार येतो षटकार. टीज आहे. मधना जिथे विषय परिस्थिती गंभीर तिथे मात्र रोहन राठोड गंभीर या सामन्याचा या इनिंगचा तारणहार म्हणून उभा राहिला. एक षटकार नक्की जात आहे. पुन्हा एकदा स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू शफल झाला होता. पंचांकडनं अतिरिक्तचा इशारा येतोय. मेन पंच गणेश सावंत देसाई यांच्याकडनं अतिरिक्तचा इशारा. अतिरिक्तने एक धावफलकावर वर ठेवली जाईल. नक्कीच धावसंख्येत वाढ होते. पुढचा चेंडू या षटकाचा. स्लोवर पद्धतीचा चेंडू विथ अलॉंग द कार्पेट. त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैना. डीपवरनं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल एका धावेसरशी. 2 षटकाचा खेळ समाप्त. 2 षटका क्रिस 2 गणेशच्या मोबदल्या धावफलक तब्बल 16 या धावसंख्येवर जाऊन टेपलाय. टीज आहे.
77 पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट असेल पहिला चेंडू रोहन याच्यासाठी मोठा फटका त्या ठिकाणी फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली थोडासा मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंगचा प्रदर्शन. रन आउट होईल का? प्रतीची फेक येते परंतु थोडस गॅदरिंग त्या ठिकाणी चुकतंय. नक्कीच 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जाईल. 2 धावा सरशी धावफलकात नक्कीच वाढ होते. तब्बल 18 धावसंख्या धावफलकावर. तनिष तेंडुलकर पहिल्या चेंडूवर नक्कीच विकेट मिळवण्याची संधी. थोडस क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतोय. नक्कीच जीवदान मिळतंय रोहन याला. पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा मिळतो. नक्कीच रोहन याला जीवदान मिळतंय. त्यानंतर मात्र षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न. आता मात्र अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडला, अतिरिक्त उसळी त्या चेंडूने घेतली. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न त्या ठिकाणी फसला गेला. चेंडू आणि बॅटचा काही त्या ठिकाणी संपर्क होत नाहीये. एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. तिसऱ्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय. आतापर्यंत 8 धावा या 3 चेंडूमध्ये खर्च केले जात आहेत गोलंदाजांना. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. थोडासा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंच अवंतर घोषित करतात. अवंतरची 1 धाव धावफलकावर जोडली जाते आणि त्याच ठिकाणी धावफलक होते. तब्बल 25 धावा धावसंख्यावर. 25 लॉस ऑफ 2 विकेट अशी धावसंख्या ती कलांगूट सुपर किंग्स या संघाची मैदानाच्या आत पाहायला मिळते. अजून एक षटक घेणं म्हणजे सुपर क्रूचं षटक घेणं बाकी असेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने पुन्हा एकदा फटका, टांगा पलटी, घोडे फरार षटकार. चेंडू चाललाय ओव्हर द रोप, सीमा पार येतोय षटकार. रोहन राठोड सेट ऑन फायर पाहायला मिळतोय. वैयक्तिक 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं आलेत. काय फलंदाजी चालू आहे. ओव्हरपिचचा चेंडू, ओव्हरपिच चेंडूला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने एक्झिक्यूट केला. काय फटका सजवलाय. रिप्लेच्या माध्यमातून आपण षटकार पाहू शकता. एक ताकदवर फलंदाजी, ती क्षमता, ती ताकद या फलंदाजाकडे आहे आणि ती ताकद मैदानाच्या आत दाखवताना फलंदाज रोहन राठोड. पुन्हा एकदा थोडासा वाईट पदीचा चेंडू टाकण्यात येतोय. पंचांकडनं वाईटच्या स्वरूपात गोलंदाजाला दंडित केलं जातं. एक चेंडू अजून टाकावं लागेल गोलंदाजाला. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव वाढ, धावफलक 32 म्हणजे 32 या धावसंख्येवर पाहायला मिळते. पुढचा चेंडू या षटकाचा पुरेपूर महागडा ठरणार षटक. आता मात्र कव्हरच्या दिशेने फटका येलाय. डीप लॉंग ऑफला चेंडू चाललाय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय चौकार. काय फलंदाजी रोहन राठोड याच्याकडनं. नक्कीच 2 डाऊन म्हणून आलेला हा फलंदाज काय फलंदाजी करतोय. आक्रमक फलंदाजी, ज्या फटक्यांची आवश्यकता. पहिला सामना आजच्या दिवसातला सुपर क्रू प्रेझेंट CPL म्हणजे कलांगूट प्रीमियर लीग आजचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवशीतला पहिला सामना. अतिशय फटकेबाजी मैदानाच्या आत ते म्हणजे रोहन राठोड याच्याकडनं पाहायला मिळते. तब्बल महागडा षटक 20 धावा आतापर्यंत खर्च केल्या जातात. थोडासा फटका त्या ठिकाणी फसलाय. थोडंसं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल. 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, परंतु शॉर्ट थर्ड मॅन वरनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत नक्कीच 1 धाव मिळवली जाते. एका धावेसरशी तब्बल 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाखेरीज धावफलक पोहोचलंय ते म्हणजे तब्बल 37 या धावसंख्येवर. 37 ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स अशी धावसंख्या ती म्हणजे कलांगूट सुपर किंग्स या संघाची पाहायला मिळते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटका अखेरीस 37 धावा. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आत बाकी असेल. काय होईल 3 षटकात, कितीपर्यंत धावांची मजल मारतोय, रोहनच्या बॅटमधनं किती फटके येतात हे पाहण्या तेवढंच महत्त्वाचं. आणि ते सांगण्यासाठी थोडंसं कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल मायक्रोफोनवर आमंत्रित केलं जातं ते म्हणजे निलेश गड. आणि त्याच दरम्यान सुपर क्रू षटकाची आगाज केला जातोय फलंदाजाकडनं. ओव्हर टू निलेश. स्वागत आप सभी का। चलते हैं मुकाबले की ओर। आज का दूसरा दिन इस प्रतियोगिता का और निश्चित तौर पे अभी तक रोहन ने जिस अंदाज से बल्लेबाजी की है, अब कह सकते हैं जहां मैटर बड़े होते हैं वहां रोहन खड़े होते हैं।
और जरूर आज उसी अंदाज से बल्लेबाजी चाहेंगे जरूर कि और टीम के स्कोर को बढ़ाती दे, इसी अंदाज से पावरफुल हिट उनके बल्ले से निकलते रहे। एक बड़ा ओवर रहेगा क्योंकि ये खास ओवर इस प्रतियोगिता का। पहली गेंद ब्लॉक होल में डाली थी और खिलाड़ी जब तक आते गेंद तक पहुंचे आसानी के साथ एक सिंगल, और सिंगल के बदौलत टीम का स्कोर 38 पे। दोनों बल्लेबाजों ने अच्छी बल्लेबाजी की, थोड़ा सा सम्मान दिया और बुरी गेंद पे प्रहार किया। दूसरी तरफ अब स्ट्राइक एंड की दिशा में राइट हैंड बैट्समैन, ये भी एक तगड़े खिलाड़ी मैदान पे। मयूर के बल्ले से निकला है सीमा रेखा के बाहर। यस, इट इज डीजे। कहते हैं कि गिरगिट की तरह गिरगिट रंग बदलता है, ये मैच भी उसी तरह का। हवा में खेलने की कोशिश, इस बार एक तेरी एक मेरी। खिलाड़ी ने कैच जरूर छोड़ा लेकिन वहां पे बैकअप तैनात था, उसके साथ विकेट की पतन, और इस बार मयूर को जाना पड़ेगा बैक टू द पवेलियन। यस, इट इज डीजे। दया का दयानंद चौहान एक अच्छे खिलाड़ी, और देखना चाहेंगे दया के बल्ले से भी रन आते रहे, क्योंकि ये ओवर सुपर क्रू ओवर जिसको कहा जाता है, 38 का घेरा और उसमें 11 में से 11 खिलाड़ी, तो ये एक चैलेंजिंग ओवर रहता है। कल के दिन हमने रिकॉर्ड देखा, गैबी जो गेंदबाज थे उन्होंने सुपर क्रू ओवर में मेडन ओवर डाला था, कोई रन उन्होंने दिया नहीं था, और आज उसी तरह के रिकॉर्ड जो है वो बनने वाले, कई रिकॉर्ड टूटने वाले, और वही कोशिश आज भी रहेगी। बढ़िया गेंद, अच्छा शॉट, स्वैग के साथ दया ने किया स्वागत, और इस बार 6 रन के बदौलत टीम का स्कोर पहुंचाया 50 रनों के ऊपर। बहुत ही तगड़ी बैटिंग आपको देखने को मिलेगी। इस टीम में कई ऐसे धुरंधर मौजूद है, टॉप ऑर्डर देखिए, मिडल ऑर्डर देखिए, इनके पास कई बल्लेबाज मौजूद है, और दया आए और उन्होंने कमाल दिखाया। फिर एक बार दया स्ट्राइक के ऊपर, थोड़ा सा मुश्किलों में इस वक्त गेंदबाज, परेशानी बढ़ती हुई, 50 रन हो चुके हैं। इस बार बीट हुए बल्लेबाज, बड़ा शॉट खेलना चाहते थे, अपने लपेटे में लेना चाहते थे, थोड़ी सी ऑफ स्टंप के बाहर जाती भी गेंद। अभी तक जो हरकत की है बल्लेबाज ने, बरकत उनको मिली है, और उसी अंदाज से 27 की जर्सी पहन के ये खिलाड़ी दया जो है स्ट्राइक के ऊपर, एक छक्का जिन्होंने लगाया अभी तक। बढ़िया गेंद, अच्छा शॉट, लेकिन लॉलीपॉप कैच वहां पे कवर की क्षेत्र में, आसान सा कैच, खराब शॉट कहेंगे, और उसके चलते दया की एक प्राइज विकेट जो प्राप्त हुई गेंदबाज को, उसके साथ स्कोर रुका 50 पे, ये चौथा विकेट गिरता हुआ। बड़ा विकेट आप कहेंगे, जो जरूरी नहीं था इस वक्त, क्योंकि बल्लेबाजी कमाल की चल रही थी, थोड़ा सा कुछ बातचीत हो रही है दया की, जरूर थोड़े निराश रहेंगे क्योंकि और अच्छी पारी खेल सकते थे, सीधा खिलाड़ी के हाथ में, और उसी वजह से ये कैच मिला,
विकेट मिली और लगभग 4 विकेट खो के टीम का टोटल स्कोर है 50 रन। दो बड़ी टीम है, दो दिग्गज टीम है जिनके बीच में ये मुकाबला चलता हुआ। सीएसके मतलब कंगूट सुपर किंग, जिनकी बल्लेबाजी आप देखते हुए तो फील्डिंग का जो निर्णय लिया टॉस जीत के, वो अभी तक सही साबित करना चाहेगी, क्योंकि पहले थोड़ी सी पिटाई हो चुकी थी गेंदबाजों की, लेकिन उसके बावजूद 4 विकेट अभी तक गिर चुके हैं। इंडिविजुअल स्कोर की अभी बात करें तो जरूर बड़ी शॉट्स आना जरूरी। जिस बल्लेबाज के बल्ले से अभी तक 27 रन लग चुके हैं, बड़े शॉट जिनके बल्ले से अभी तक हमने देखे। टोटल स्कोर 50 रन, 4 विकेट के नुकसान के भीतर ये चलता हुआ महत्वपूर्ण 5वां ओवर। देखना पड़ेगा आने वाली गेंद है। बॉलिंग मार पे थे सुबोध, ब्लॉक होल की गेंद थी, बड़ा शॉट खेलने की कोशिश, खिलाड़ी वहां पे तैनात थे और बढ़िया फील्ड किया, गेंद को पकड़ा और उसके साथ अगर देखें लॉन्ग ऑन की तरफ ये गेंद ट्रैवल होती भी दिखी थी। बेहतरीन मुकाबले हमारी अगर बात करें तो ये एक बड़ा मुकाबला, एक बड़ा मंच रहेगा खिलाड़ियों के लिए भी, दर्शक जो कि मजा लेते हुए, और जरूर ये चलता हुआ मुकाबला जो बहुत इंपॉर्टेंट रहेगा दोनों टीमों के लिए, क्योंकि पहली जीत जो है पुख्ता करके शुरुआत अच्छी करना चाहेगी दोनों टीमें। तो किसकी यहाँ पे जीत होती है मुकाबले में, थोड़ी मेहनत करनी पड़ेगी और वो करने के लिए नए खिलाड़ी, युवा सितारा इस टीम का, सीएसके का मैदान पे जरूरत, आवश्यकता, और उस आवश्यकता भरी पारी की जरूरत है। फ्लिक करने की कोशिश, बल्ले का किनारा, लेकिन अच्छी बात यह रहेगी कि स्ट्राइक के ऊपर आपको एक अच्छा खिलाड़ी देखने को मिलेगा, जिनके बल्ले से अभी तक बड़े रन आए। रोहन स्ट्राइक के ऊपर। टीम का टोटल स्कोर अभी तक पहुंचा 52 रनों पे, 52 रन टोटल स्कोर। ये चलता हुआ महत्वपूर्ण 5वां ओवर। सुबोध बॉलिंग मार पे, चेंज ऑफ पेस, गति में मिश्रण, थोड़ी सी फिरकी और उसके बाद एक सिंगल। दूसरा रन लेना खतरे से खाली नहीं था और उसी वजह से रोहन ने 1 रन पे संतुष्टि छाई। टोटल स्कोर 1 से पहुंचा लगभग 53 के ऊपर। 53 टोटल स्कोर, 4 विकेट के नुकसान पे। पहली बल्लेबाजी करती हुई सीएसके अभी तक अच्छे टोटल तक पहुंचना चाहेगी। शुरुआत अच्छी हुई है, अटैकिंग बल्लेबाजी की है और उसी तरह से और शॉट खेलने की कोशिश रहेगी। यहाँ पे खिलाड़ी मौजूद है और जब तक फील्ड करेंगे दूसरे के लिए ये पलटे और बढ़िया रनिंग बिटवीन विकेट और अच्छी तरीके से भाग दौड़ लगाते हुए, जहां पे सिंगल को आप दूसरे में कन्वर्ट कर सकते हैं वो करना जरूरी था। बासु जो कि खिलाड़ी मौजूद थे, जब तक आते गेंद तक थ्रो करते हैं, दोनों रन पूरे किए। टोटल स्कोर धीरे धीरे पहुंचा 55 रनों के ऊपर। ब्लॉक होल की गेंद उड़ाने की कोशिश, लेकिन ठीक तरह से खेल नहीं पाते कारपेट के सहारे और एक सिंगल के बदौलत टोटल स्कोर 56 रन 56 पे, 4 विकेट के नुकसान पे। पहली शुरुआत आप देखें तो डाउन द ग्राउंड बड़े शॉट आपको देखने को मिले, लेकिन उसके बाद ये अच्छा ओवर घटित हुआ है। अभी तक बड़े शॉट खेलने का मौका दिया नहीं है, गेंदों को थोड़ा सा नीचे रख रहे हैं और उसी के कारण बल्लेबाज चिंता में, और एक अच्छी गेंद के साथ ये शानदार ओवर जो था सुहास ने पूरा किया। सुबोध गेंदबाजी के लिए थे और सुबोध की अच्छी गेंदबाजी। 5 ओवर का खेल समाप्त, टोटल स्कोर रुका हुआ लगभग 56 रनों के ऊपर। आने वाले ओवर और उसमें कुछ प्रहार करने जरूरी, क्योंकि 5 ओवर का खेल समाप्त। आखिरी 6 गेंदें जरूर बचेगी। बड़ी स्क्रीन के ऊपर आप दो खिलाड़ियों को थोड़ी सी बातचीत करते हुए देखते हुए किस तरह की प्लानिंग रहेगी, किस तरह की रणनीति के साथ अब बल्लेबाज बड़ी शॉट खेलते हुए नजर आएंगे। हमारे वीआईपी बॉक्स में अगर देखें तो जरूर मैच की मजा
मजा लेते हुए। बेहतरीन आयोजन इस प्रतियोगिता का। लगभग पहला प्राइज अगर देखें तो 1,11,111, एक सबसे बड़ी इनाम राशि आप देखते हुए प्रीमियर लीग में। गोवा राज्य की एक खूबसूरत प्रतियोगिता जो अभी फिलहाल आप ट्रेंडिंग में देख रहे हैं। हर कोई इस टूर्नामेंट का दीवाना हो चुका है और जरूर जितने दर्शक यूट्यूब के माध्यम से tenniscricket.in के माध्यम से हमारे साथ जुड़ रहे हैं उनका भी स्वागत इस प्रतियोगिता में। कई दर्शकों की शुभकामनाएं जो आती हुई इस प्रतियोगिता के लिए, उनका भी धन्यवाद। और चलते हैं मुकाबले की ओर। आखिरी ओवर, ब्लॉक होल की गेंद, अच्छा शॉट खेलने की कोशिश, खिलाड़ी वहां पे तैनात, तो मिलेगा सिंगल। और ये जरूरी था स्ट्राइक पे आना, क्योंकि जिस खिलाड़ी ने अभी तक जलवे बिखेरे हैं, बढ़िया बल्लेबाजी की है, वो खिलाड़ी स्ट्राइक के ऊपर आप देखेंगे रोहन के रूप में। रोहन को अब काम करना पड़ेगा। जो अंदाज पहले 2 ओवर तक आपने देखा, वही अंदाज अपनाना बहुत जरूरी। बढ़िया गेंद, अच्छा शॉट, लेकिन कॉर्नर पे। ये लीजिए कैच ऑफ द डे, आज के दिन का नायाब खूबसूरत कैच पकड़ा और इसके साथ मैच में लाया ट्विस्ट टीम ने। रोहन की पारी हुई समाप्त। चलते हैं डीजे की ओर। ने प्राप्त किया प्राइज विकेट, जिसको कहेंगे। 14 रनों में 29 रन की ताबड़तोड़ पारी खेल के रोहन डगआउट में। 2 ओवर में लगभग स्कोर की अगर गति को देखे तो रुका हुआ, और वो काम वो कार्य आपने सुबोध की गेंदबाजी में देखा था। और अब रवि में अच्छी गेंदबाजी, और क्या क्या आज पकड़ा था आप रिप्ले में देख सकते हैं अगर यूट्यूब के माध्यम से आप जुड़े। बेहतरीन कैच आज के दिन का। बढ़िया गेंद, अच्छा शॉट, खिलाड़ी वहां पे तैनात जब तक आएंगे। और थोड़े से जनाब हुए फंबल, और उसका नतीजा 2 रन पूरे किए। तीसरा लेना चाहते थे लेकिन मना किया, क्योंकि सीधा गेंद थ्रो आया गेंदबाज की तरफ। 2 गेंद के साथ टोटल स्कोर में बढ़ोतरी। धीरे धीरे स्कोर जो है पहुंच चुका है लगभग 59 रनों पे, 59 के ऊपर। तो 60 का आंकड़ा छूने के थोड़ी नजदीक आ चुकी है टीम। 59 रन, 59। उड़ाना चाहते थे, घुटना टेक, तमाशा देख ये करने की कोशिश, लेकिन विकेट के पीछे सुबोध मौजूद है, जो अपने कप्तानी से मैच को चलाते हुए, फील्डिंग सजाते हुए आप देख रहे हैं। और बहुत ही बढ़िया अंदाज से अभी तक फील्डिंग के मुताबिक गेंदबाजी रही है। और ये खास बात रही है गेंदबाजी की, ज्यादा कुछ करने की कोशिश की नहीं है। सही अनुशासन, एक्यूरेसी गेंदबाजी में देखने को मिली। और ये फुल टॉस थी। फुल टॉस पे क्या है तो क्रिकेट का क्लास, 1 बाउंस 2 बाउंस, रोलिंग 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 करते हुए लगाया चौका। टीम का स्कोर इसके साथ पहुंचाया 64 रनों पे। तो लगभग ओवर की हो चुकी है समाप्ति, और 64 पे स्कोर है, मतलब जीतने का लक्ष्य रहेगा लगभग 65 का। और
65 रनों का पीछा किस तरह से किया जाएगा इस पहले मुकाबले में आज के दिन, वो भी देखने वाली रहेगी बात। तब तक ले चलते हैं आपको एक खूबसूरत डीजे की ओर। कलांगूट प्रीमियर लीग 8वं पर्व चालू आहे, तब्बल 8वं वर्ष चालू आहे आणि नित्य नियमाने 8वं वर्ष एक सुंदर अशी स्पर्धा भरवतायत या सर्व दात्यांचे, आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या मैदानावर भरवली जाते त्या दात्यांची ही नावं वाचतोय ते म्हणजे या सुदेश मयेकर या सुपर क्रू कमिटी मेंबर्सचे चेअरमन आहे सुदेश मयेकर, सागर साखळकर प्रेसिडेंट ऑफ सुपर क्रू कमिटी, त्यानंतर जयदेव कोरगावकर, रोहन नानोस्कर, डिलॅनो डिसोजा, विनायक शेट्टी, कपिल कोरगावकर, दिनेश परब, बॉब फर्नांडिस आणि बॉस्को डिसोजा या दात्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला या मैदानाच्या आत पाहायला मिळते। एक सुंदर असं आयोजन या स्पर्धेचं म्हणजे CPL कलांगूट प्रीमियर लीग आजचा तिसरा दिवस 25 तारीखपासून ही स्पर्धा या मैदानाच्या आत सुरू झाली। पहिल्या दिवशी सालदी गोवा संघ टेबल टॉपवर राहिला, दुसऱ्या दिवशीचा विचार केला कालचा दिवस अतिशय सुरेख सामने आपल्याला पाहायला मिळाले। त्या दरम्यान कालच्या दिवशी सेंट अँथोनी पापलो हा संघ टेबल टॉपवर राहिला, तिन्ही सामने जिंकला, या लीग टेबलचे टेबल टॉपवर राहील। आजचा तिसरा दिवस पहिला सामना मैदानाच्या आत रंगतोय, एक इनिंगचा खेळ मैदानाच्या आत समाप्त होतोय। एक इनिंग नंतर धावफलक पोहोचलाय ते प्रथम कलांगूट सुपर किंग फलंदाजी करत असताना 64 धावा धावफलकावर लगावल्या जात आहेत। 65 धावांचं टार्गेट ठेवलंय ते म्हणजे कलांगूट सुपर किंग संघानं ऑसम फायटर्स या संघाच्या विरोधात क्षेत्ररक्षण सजूत घेत आहे। पंच पण मैदानाच्या आत जात आहेत, सामन्याला सुरुवात होईल। 65 धावा बनवायच्या आहेत, कितपर्यंत मजल मारतोय सामन्यात कोणता संघ पहिला सामना विजय होतोय हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल। तर पुढचा सामना होईल तो म्हणजे कलांगूट थंडर्स आणि फिश हाऊस दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना टॉससाठी आमंत्रित करतोय। कलांगूट थंडर आणि फिश हाऊस बोथ टीम्स कॅप्टन प्लीज कम फॉर द टॉस। नक्कीच घेऊन जातोय मैदानाच्या आत पंचांकडनं सामना सुरू होण्याचा इशारा। पहिलं षटक रोहन राठोड गोलंदाजी मार्कवर, ज्यानं एक अतिशय फटकेबाजी या मैदानाच्या आत केली, धावांची लईलूट केली आणि धावफलक पोहोचवलं। 64 या धावसंख्येने 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडगोळी मैदानाच्या आत म्हणजे बिनीची जोडी ती म्हणजे सुबोध
हडफडकर आणि त्याच्या समवेत संजय राठोड पाहायला मिळतोय. पहिला चेंडू रोहन याचा शॉर्टपिचचा चेंडू, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, वन बाउन्स, एक सुंदर असा बाउन्सर चेंडू पाहायला मिळतोय. त्याच ठिकाणी एक निर्धाव चेंडूची गणना, पहिलं वहिलं षटक अनिवार्य, पॉवर प्लेचं षटक. 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला 2 खेळाडू तैनात केलेले पाहायला मिळतात. एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक, एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. समोरच्या फटका एक्झिक्यूट केलाय, चेंडूला पुन्हा एकदा त्या ठिकाणी भिरकावून दिलं जात आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार, येतोय षटकार. डीजे केला. आपण पाहू शकता तेवढीच ताकद, तेवढीच नजाकत त्या फटक्याला. ज्या वेगानं चेंडू आला त्याच वेगानं पुन्हा एकदा त्या चेंडूला पाठवून दिलं. त्याच दरम्यान पुढचा चेंडू, आता मात्र अक्कूट टप्प्याचा चेंडू असेल. पंच अमंतर घोषित करत आहेत. ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणार चेंडू, अमंतरची एक धाव धावफलकावर जोडली जाते आणि धावसंख्येत नक्कीच वाढ होईल. धावसंख्या 65 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आतापर्यंत पाहायला मिळतोय. 7 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू या षटकाचा, आता मात्र थोडासा अक्कूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा अतिरिक्त उसळी, अजून एक बाउन्सर पैचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. तब्बल आतापर्यंत 3 चेंडू समाप्त होत आहेत. 3 चेंडू अखेरीस 7 धावा धावफलकावर. एक नक्कीच वाईड आला, त्यानंतर एक षटकार सुबोध हडफडकर याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थर्डमॅनच्या दिशेने तैनात, अल्टीबल्टी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी प्रयत्न फसतोय. नक्कीच लागला तर आबाद नाहीतर बरबाद या फटक्याला संबोधलं जातं. आता मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच सुरेख अशी गोलंदाजी. ज्या 3 चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळाले ते 3ही चेंडू आपल्याला अतिरिक्त उसळी घेणार होते. ज्या चेंडूवर षटकार आला तो थोडंसं समोरच्या दिशेने पुढे टाकलेला चेंडू, गुड लाईन स्पॉटवर पडलेला चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, ओव्हर पेस पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी खेळला जातोय. विथ ऑन द कार्पेट डीप लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षण केलं जातंय. परतीची फेक येईल तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतायत आणि एका धावेसरशी धावफलकात नक्कीच वाढ होते. धावफलक पोहोचतोय तब्बल 8 या धावसंख्येवर. 8 धावा धावफलकावर. शेवटचा अंतरिम चेंडू, या षटकाची सांगता करणारा चेंडू, फलंदाज स्ट्राईक केंद्रावर म्हणजे संजय राठोड पाहायला मिळतोय. या इनिंगचा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. या पॉवर प्लेचा षटकाचा शेवटचा चेंडू, त्याच ठिकाणी डॉट बॉल येतोय, थोडासा खाली राहतोय चेंडू. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. एक निर्धाव चेंडूची गणना मैदानावर धावफलकावर केले जाते. एक षटकाचा खेळ समाप्त, एक षटक अखेरीस धावफलक 8 या धावसंख्येवर बिनबाद असं 65 धावांचा पाठलाग मैदानाच्या सुरू आहे. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण रोहन तेंडुलकर याच्याकडनं, रोहन राठोड याच्याकडनं पाहायला मिळालं. मैदानाच्या आत पंचांकडनं इशारा येतो. सुपर क्रूज षटक घेतलं जात आहे फलंदाजाकडनं. सुपर क्रूज षटक म्हटलं तर 38 सर्कलच्या आत सर्व क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक मग नक्कीच मनसुबा असेल, ज्या मनसुब्यानं हे षटक घेतलंय फलंदाजानं. मोठे फटके मारावे, धावांची लयलूट करावी, 65 धावाचं डोंगर पार करण्यासाठी एक किफायतशीर षटक मैदानाच्या आत घेऊन येतोय. गोलंदाज सज्ज असेल. षटक क्रमांक 2 वैयक्तिक खात्यातलं पहिलं तर सांघिक 2रं षटक घेऊन गोलंदाज दयानंद पाहायला मिळतोय. दयानंद चव्हाण गोलंदाजीची धुरा सांभाळताना. राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईक एंडवर सुबोध हडफडकर, तर नॉन स्ट्राईक एंडला संजय राठोड पाहायला मिळतोय. पहिला वेळेला चेंडू या षटकाचा, चेंज ऑफ द पेस, पंचांकडे नक्कीच इशारा येईल. लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू वाईडच्या स्वरूपात एकदा धावफलकावर जोडली जाते. तर पुढची मॅच असेल ते म्हणजे कलांगूट थंडर्स आणि फिश हाऊस या 2 संघादरम्यान. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला एक विनंती असेल, टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यायचं आहे. पहिला चेंडू, चेंडू उडवलाय, चेंडू हवेत आहे, चेंडूला पाठवून दिला जात आहे. टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू जातोय सीमा पार, येतोय षटकार. सुबोध हडफडकर याच्या बॅटमधून नक्कीच मोठा फटका. ज्या मनसुब्यानं घेतलाय हा षटक,
त्याच मनसुब्यानं मात्र पहिल्या चेंडूवर नक्कीच षटकार पाहायला मिळतोय. षटकार सरशी धावफलकात नक्कीच वाढ होईल. धावफलक पोहोचते तब्बल पहिल्या चेंडूचा केस समाप्त झाल्यानंतर 15 अशी धावसंख्या धावफलकावर. बिनबाद 15 धावा. पहिला चेंडू नक्कीच वाईट. दुसऱ्या चेंडूवर षटकार. पुढचा चेंडू असेल या षटकाचा. पुन्हा एकदा मोठा फटका. त्या ठिकाणी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पाहायला मिळतोय. झेल टिपला जातोय. सुंदर पद्धतीचा झेल पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षकाकडनं. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता काय पद्धतीनं सुरेख असा झेल टिपला. शॉट मिड विकेटला होता. क्षेत्ररक्षक बॅक थोडंसं मागे जाताना हे झेल थोडेसे कठीण असतात, परंतु हा कठीण झेल मात्र सोप्या पद्धतीने पकडला जातोय. नक्कीच सुबोधला माघारी परतावं लागेल. पहिल्या गड्याच्या मोबदल्यात धावफलक 15 या धावसंख्येवर जाऊन स्थिरावत आहे. ब्रेक थ्रू नक्कीच मिळवला जातोय. सुंदर गोलंदाजी, सुंदर असं कमबॅक म्हणावं लागेल. थोडंसं फटका फसला त्या ठिकाणी. थोडीशी ताकद त्या फटक्याला कमी पडली. बॅट आणि बॉलचं थोडंसं टायमिंग त्याच प्रॉपर झालं नाहीये आणि फलंदाज मैदानाच्या आत जातोय तो म्हणजे जर्सी क्रमांक 44 सतीश परब. स्ट्राईक एंडवर सतीश परब असेल. नॉन स्ट्राईकला संजय राठोड. 2 चेंडूचा खेळ समाप्त. धावफलक तब्बल 15 या धावसंख्येवर पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू या षटकाचा. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका. त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय चौकार. आल्यावरच मात्र पहिल्या चेंडूवर सतीश परब याच्या बॅटमध्ये नक्कीच चौकार पाहायला मिळतोय. चौकारासरशी धावफलक तब्बल पोहोचतं 19 या धावसंख्येवर. 19 धावा धावफलकावर. 19 लॉस ऑफ 1 विकेट अशी धावसंख्या. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या दिशेने पुन्हा एकदा फटका केलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र चेंडू जातोय घरांगळात सीमेच्या पलीकडे. नक्कीच चांगले प्रयत्न होते क्षेत्ररक्षकाचे, परंतु दोघांमध्ये लागलेली शर्यत, चेंडू आणि क्षेत्ररक्षक यामध्ये लागलेली शर्यत मात्र अखेरकार मात्र चेंडू जिंकतोय. नक्कीच चौकार येतोय. बॅक टू बॅक 2 चौकार. चौकारांची हॅट्रिक होईल का या मैदानात हे पाहणं तेवढंच महत्वाचं. फलंदाज आपल्याला सतीश परब पाहायला मिळतो. 2 चौकार नक्कीच येतात. धावफलकात वाढ करून देणार आहे 2 चौकार मैदानाच्या आत पाहायला मिळाले आपल्याला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केला. फटका त्या ठिकाणी फसलाय. रोहन राठोड चेंडू खाली पाहायला मिळतोय. अजून एक विकेट नक्कीच मिळेल आणि विकेटच्या पतनानंतर दुसऱ्या गड्याचं पतन होत आहे. धावफलक पोहोचले तब्बल 23 या धावसंख्येवर. 23 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. एक सुंदर अशी स्पर्धा. त्याच ठिकाणी कलंगूट प्रीमियर लीग आजचा 3रा दिवस. 3ऱ्या दिवसातला पहिला सामना मैदानाच्या आत रंगला जातोय. एक सुंदर अशी खेळी पहिल्या इनिंग मध्ये केली ती म्हणजे रोहन आणि त्याच्या समोर असलेला फलंदाज शेवटचा चेंडू असेल या षटकाचा. तब्बल आतापर्यंत 23 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज मैदानाच्या आत जातोय तो म्हणजे प्रवेश चौडणकर मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 45 भारताचा कर्णधार रोहित शर्मा याच्या पाठीमागे हा जर्सी क्रमांक असतो आणि त्याच पद्धतीनं डाऊन द ग्राउंड चेंडू चाला सीमा रेषा पार. येतोय षटकार. सुंदर फटका. या षटकाची सांगता करणार देणारा हा फटका आणि धावफलक 29 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात तब्बल 65 धावांचा पाठलाग सुरू आहे. एक सुंदर सुरुवात आतापर्यंत 2 षटका दरम्यान पाहायला मिळते. 29 अशी धावसंख्या धावफलकार लगावली जाते. तब्बल येणारे 24 चेंडू आणि 36 धावांची असेल आवश्यकता सामना जिंकायचा असेल तर. आणि ताकदवर फलंदाजी या 2 फलंदाजाकडनं. सुरुवात सुबोध अडफडकर यानं सुंदर पद्धतीने करून दिली आपल्या इनिंगला आणि त्यानंतर मात्र सुंदर फलंदाजी. फलंदाज ते म्हणजे संजय, त्याच्यासोबत सतीश आणि प्रवेश याच्याकडनं केली जाते.
गोलंदाजीत परिवर्तन होतंय. साहिल गोलंदाजी मार्कवर. साहिल गोसावी गोलंदाजीची धुरा सांभाळताना पाहायला मिळतोय. नक्कीच नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय तो म्हणजे फलंदाज आपल्याला प्रवेश आणि स्ट्राईक एंडवर पाहायला मिळेल तो म्हणजे संजय राठोड. आतापर्यंत हलक्या हाताने फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आत. स्कोरिंग काउंटिंग बघितलं, सुंदर अशी स्कोरिंग काउंटिंग म्हणजे धीरज पालेकर यांच्याकडनं मैदानाच्या आत केली जाते. कॉमेंट्री बॉक्स संजय याच्या बॅटमध्ये आतापर्यंत एकही धाव मिळाली नाहीये. फलंदाजी केली ती म्हणजे 2 गडी नक्कीच बाद झाले. सुबोध आणि सतीशच्या स्वरूपात प्रवेशाच्या बॅटमध्ये नक्कीच षटकार आला मागच्या चेंडूवर. पुन्हा एकदा छोटासा चेंडू फासलाय. चेंडू त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. संजय राठोडची खेळी मैदानाच्या आत समाप्त होत आहे. तिसऱ्या गडाच्या मोबदल्यात धावफलक पोहोचलाय तब्बल 29 धावा. धावसंख्या धावफलकावर डीजे. सामना जिंकायचा असेल तर मैदानाच्या आत नवीन फलंदाज जातोय तो म्हणजे भूषण पेडणेकर. स्ट्राईक एंडवर मित्रांनो नक्की क्षेत्र कोणतेही असो, कष्टाशिवाय तुमच्याकडे पर्याय नाही. कष्ट जर प्रामाणिक असतील तर यशाला पर्याय नाही. तुम्हाला यश मिळवायचं असेल तर कष्ट हे नक्कीच करावे लागतील. जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर नक्कीच तुमच्या पायी मात्र यश लोळेल हे तेवढंच. परंतु थोडासा वाईट चेंडू येतोय. वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त 1 धाव नक्कीच धावफलकावर जोडली जाईल आणि धावफलक पोहोचतोय 30 या धावसंख्येवर. अजूनही जिंकण्यासाठी 35 धावांची असेल आवश्यकता. येणाऱ्या चेंडू मागे आणि तिसरं षटक प्रगतीपथावर मैदानाच्या सुरू असताना पुन्हा एकदा सुंदर चेंडू हलक्या हाताने त्या ठिकाणी खेळलाय. सन्मान दिला जातो चेंडूला. अजून एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सुंदर षटक आतापर्यंत ते म्हणजे साहिल गोसावी याचं पाहायला मिळतंय. चला पुढच्या मॅचच्या टॉससाठी या दोन्ही संघ कलांगूट थंडर्स फिश हाऊस. टॉससाठी या पुढचा सामना. दरम्यान पुढचा चेंडू बॅक टू द बॉलरचा फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर अशी क्षेत्ररक्षण केलं जात आहे. त्या ठिकाणी एकच धाव दोन्ही फलंदाज मिळवतात. धावफलक एका धावाने पुढे सरसावतोय. 31 धावा धावफलकावर. 65 धावांचा पाठलाग सुरू आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. नक्कीच प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आत. एक सन्मानजनक खेळ या दोन्ही फलंदाजांना मैदानाच्या आत करावे लागेल. एक पार्टनरशिप त्या ठिकाणी बनली पाहिजे. कारण तो जे फलंदाज आले ते नक्कीच त्याच्या बॅटमधनं 1 षटकार 2 चौकार अशी पाहायला मिळाले आणि माघारी परतावे लागलाय. परंतु त्या ठिकाणी एक पार्टनरशिप नक्कीच पाहिजे मैदानाच्या आत. पुन्हा एकदा थोडासा स्लोवर मधीचा चेंडू टप्पा पडला. त्या ठिकाणी बाहेरच्या दिशेने वळणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. ताकदवर फलंदाज आहे. त्या ताकदवर फलंदाजाला मोठा फटका मारू देण्याचा मनसुबा तो तोडगे हेरला जातोय. एक स्लोवर पदीचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या स्वरूपात धावसंख्या तेच स्थिर राहते म्हणजे 31 या धावसंख्येवर. आतापर्यंत 4 चेंडू समाप्त होत आहेत या षटकाचे. पुढचा चेंडू या षटकाचा. आता मात्र चेंडू फासला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. थोडासा फ्लंबल. 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाते. एकाच धावेवर दोन्ही फलंदाज पूर्ण केल्या जात आहेत. एका धावेसरशी धावफलक 32 म्हणजे 32 धावा धावसंख्येवर पाहायला मिळतात. 33 धावांची अजूनही आवश्यकता. सामना जिंकायचा असेल तर येणारे चेंडू असतील 19 चेंडू मागे 33 धावा. अंतरिम चेंडू या षटकाचा. तिसरा षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत सुरेख षटक हाताळण्यात येत आहे. पहिल्या षटकात 8 धावा. दुसरं षटक पुरेपूर महागडं ठरलं. 21 धावा त्या षटकात आल्या आणि तिसरं षटक किफायतशीर षटक
साहिल याचं पाहायला मिळते. साहिल गोसावी षटक हाताळतोय. तुम्हाला आतापर्यंत या षटकात 4 धावा खर्च केल्या जात आहेत. माफ करा, 3 धावा खर्च केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा सजवलं जात आहे. शेवटचा एक चेंडू असेल या षटकाचा. फलंदाज स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय तो म्हणजे भूषण. पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल गोलंदाजाला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. पंचांच्या उजव्या हाताकडनं नक्कीच मारा करतो. राईट आर्म राऊंड द विकेट. शेवटचा अंतरिम चेंडू. तिसरं षटक प्रगती पथावर चालू असताना स्लोवर मध्ये चेंडू त्या ठिकाणी फटका फसलाय. चेंडू हवे स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण करण्याची संधी, परंतु प्रयत्न तेवढेच चांगले होते आणि त्या ठिकाणी डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू निर्धाव घालला येतोय. किफायतशीर षटक म्हणावं लागेल. तिसरं षटक. तब्बल 3 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवले जाते. 3 षटकांचं खेळ समाप्त. धावफलक 32 धावा. येणारे 18 चेंडू मध्ये 33 धावांची असेल आवश्यकता. कितपर्यंत मजल मारतोय तो म्हणजे ऑसम फायटर संघ हे तेवढंच पाहणं महत्वाचं. कशा पद्धतीची गोलंदाजी कलंगूट सुपर किंगची राहते हे पण तेवढंच महत्वाचं. कोणता संघ पहिला विजय प्राप्त करतोय हे पाहण्यासाठी थोडंसं कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होतोय. कॉमेंट्री बॉक्सवर मायक्रोफोनवर आमंत्रित केलं जात आहे निलेश गाड यांना. धन्यवाद. हॅलो, स्वागत पुन्हा एकदा वळूया मैदानात. महत्वाचा सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू तुमच्याकडे आणि 33 रन्साची गरज. कंगूट सुपर किंग विरुद्ध ऑसम फायटर्स या दरम्यान एक तगडी लढत. मोठी फाईट जे का म्हटली जाता आणि तीच फाईट सुद्धा बघण्याची संधी. मोठी स्पर्धा, खूप भव्य दिव्य आयोजन आणि सगळ्यांचे नजरा या स्पर्धेकडे सुद्धा. पुढील सामन्याचा टॉस सुद्धा आपण बघूया. तो टॉस थोड्याच वेळात आणि तोपर्यंत बॉलिंग मार्कवर बदल. गोलंदाजी मार्कवर महत्वाचा गोलंदाज आनंद तेंडुलकर बॉलिंग मार्कवर सज्ज. आनंदचो पहिलो चेंडू अगदी भरकटलेली लाईन. पंचांनी वाईडचो इशारा दिलो. मालवणी भाषेत जे का म्हटलं जाता बघता भजी मागता वडे, थोडीशी ती सुरुवात आणि त्या वाईड निशी धाव संकेत बदल. त्यानंतर चेंडू पुन्हा एकदा वाईडचो इशारो. अगदी 2 वाईड टाकल्यानंतर काय होतला चाहते थोडेसे निराश आपण बघतो. अपेक्षा असलेली सारायला असा आकला असा त्याच्यात चेंडू टाकणं अपेक्षित. वेळात टाकलेलो चेंडू मोठो फटको अगदी इच्छापूर्ती. यस इट इज षटकार आणि खणखणीत षटकारानिशी धाव संकेत सुद्धा बदल. टंगा पलटी घोडे फरार. अजून एक निघालेलो एक लांब लचक षटकार. अगदीच त्याप्रमाणे फटके खेचले आणि म्हणाचं लागतला खटक्यार बॉट जाग्यार पलटी आणि त्याचप्रमाणे टाकलेल्या चेंडूवर अगदी मोठो फटको सुद्धा. अगदी गदादारी भीम म्हणा हरकत नसली, कारण तशीच ताकद ज्या फलंदाजात असा तो एक मोठो तगडो फलंदाज स्ट्रायकर एंडवर. प्रवेश स्ट्राईकवर अगदी प्रवेशच्या बाबतीत सांगूचा झाला. दाताशिवाय भात नाही आणि वडापाव शिवाय काय खात नाही तो खेळाडू आता मात्र आग ओकी फलंदाजी करताना. धाव संख्येत पुन्हा एकदा बदल आणि टोटल धाव संख्या विचार केलो तर अगदी वाऱ्याच्या वेगात 46 वर 46 वर. असा वाटला होता रन चेस करणं थोडासा अगदी अडचणी देतला, परंतु यावेळी खूप सुंदर फटके बॅट मधून अगदी गोलंदाजाच्या पाठीवर पाठभर वळ सुद्धा. असाच जर चालू राहिला तर पुढे बामलावची पाळी येतली. तसा होऊ नये तर आतापासूनच चांगली गोलंदाजी अपेक्षित असतली. पहिले 2 वाईड आणि त्यानंतर निघालेले मोठे फटके हे खूप महत्वाचे होते. यावेळी सुद्धा उत्तुंग प्रहार. अजून एक लांब लचक टांगा पलटी घोडे फरार. कांगूट प्रीमियर लीग मधलो अतिशय देखणो षटकार. आजच्या दिवसातील हॅट्रिक षटकार ज्याच्या बॅट मधून बघितलो आणि या षटकारानिशी या स्पर्धेतील 103 षटकार सुद्धा पूर्ण झाले. आतापर्यंत या स्पर्धेत 103 षटकार आणि पुढील चेंडू बॉलिंग मार्कवर.
त्यानंतर सुद्धा अजून एक मोठो पटको, वन बाउन्स चेंडू ओव्हर द रोप, पुन्हा एकदा प्रेक्षक धीर घेत, चौकाराची खूण, खटकेत ऐलार तर खटकेत बैलार. क्षणार्धात सामन्याची समीकरणं अगदी आपल्या बॅटिंगने बदलली आणि त्याचाच परिणाम धावसंख्या ही 52 वर, 56 वर 56 धावसंख्या. त्यानंतरचा चेंडू निर्धाव, अजून जिंकण्यासाठी 9 रन्साची गरज. 13 चेंडू 9 रन्साची गरज. खूप सुंदर खेळी. 45 ची जर्सी आपण बऱ्याच वेळा रोहित शर्माच्या पाठीवर बघली, ती जर्सी आज फलंदाजाच्या पाठीवर आणि अगदी हिटमॅन रूप धारण करत मोठे फटके जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 9 रन्साची असलेली गरज. 12 चेंडू शिल्लक, 9 रन्साची गरज. तुफानी खेळी आतापर्यंत. वैयक्तिक 9 चेंडूचा सामना करत 29 धावेची बहारदार खेळी ज्याच्या बॅटमधून. अशीच खेळी अपेक्षित होती आणि आवश्यकतेची पूर्तता त्या फलंदाजांसुद्धा केली. मोठे मोठे तगडे तगडे फटके, गोलंदाजांक अगदी पाणी पाजलं आणि यावेळी मात्र वापसी करण्यासाठी मोठी विकेट गरजेची असतली. असा वाटला होता कळंगूट सुपर किंग संघ सामनो जिंकतलो, परंतु शेवटच्या क्षणार्धात वापसी अपेक्षित असतली. मोठो पटको चेंडू, 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू पडलो. अगदी बालवणीत सांगूचा झाला तर दोघांची शेती आणि दोघांनी केली माती. दोन्ही क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे बघित रवले. नाकाच्या समोर अगदी 2 फुटांवर, 2 इदांवर चेंडू पडलो आणि त्या निश्चित निर्धाव सुद्धा. धावसंख्येत झालेला बदल आणि एकूण धावसंख्या सहजरित्या 57. जिंकण्यासाठी 8 रन्साची गरज. अजून एक चेंडू, अजून एक प्रहार, पुन्हा एकदा यावेळी 1 बाउन्स, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. शेवटच्या क्षणार्धात क्षेत्ररक्षक अगदी बराचसा ग्राउंड कव्हर करत. खूप सुंदर क्षेत्ररक्षण, त्यामुळे मिळालेले रन्स, वाढलेली धावसंख्या. जिंकण्याचा संघर्ष, तब्बल 65 धावेचो पाठलाग आणि आतापर्यंत 58 रन स्कोरबोर्डवर. मोठो पटको, यावेळी खेळण्याचा प्रयत्न फसलो आणि यावेळी रोहनने घेतलेला झेल आणि त्यानंतर बऱ्याच कालावधीन विकेट बहाल. वळूया तोपर्यंत डीजे कडे. न्यू बॅटर अनूप आता स्ट्रायकर एंडवर. अनूप स्ट्राईकवर. जिंकण्याची शर्यत यावेळी या 2 तगड्या संघादरम्यान. अखुटप्याचा चेंडू, आडव्या बॅटने खेळण्याचा तो प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, रन्स घेण्याचा प्रयत्न आणि यावेळी अतिशय खराब थ्रो सुद्धा. म्हणजे ज्या चेंडूवर 1 रन्स घेणं खूप कठीण होता, त्या चेंडूवर सहज मिळालेलो रन्स आणि त्याचमुळे अगदी सामना सुद्धा हळूहळू निसटत जाताना दिसता. खूप सुंदर खेळी ज्याच्या बॅट मधून आपण बघितली, तो खेळाडू प्रवेश स्ट्रायकर एंडवर. प्रवेश मैदानात प्रवेश झाल्यानंतर खूप अतिशी खेळी त्याच्या बॅट मधून आतापर्यंत. छोटा भीम असा म्हणा हरकत नसलेली आणि त्याच मोठ्या फलंदाजाच्या बॅट मधून अजून एक सीमा पार लांब लचक षटकार आणि धाव संख्येत सुद्धा बदल. विजयी संघ या षटकारानिशी आणि अशा रीतीन कांगूट सुपर किंग संघ या सामन्यात विजयी. खूप सुंदर खेळी ज्या प्रवेशची बघूया मॅन ऑफ द मॅच चो मानकरी कोण. 11 चेंडूत
36 रन्साचो आकडो ज्यांनी मैदानात काढलो तो प्रवेश खूप तुफानी खेळी करताना त्याच तुफानी खेळीच्या जोरावर आपल्या या स्पर्धेतील पहिलो विजय नावी करताना CSK संघ